जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी. नमस्कार मंडळी. आजपासून सुरू होत आहे पुणे ते पंढरपूर पायी वारीचा आमचा भक्तिमय प्रवास. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील हा एक अतिशय पवित्र सोहळा आहे. लाखो वारकरी टाल, मृदंग, वीणा आणि मुखी विठ्ठलाचे नाम घेत अनेक किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण करतात. या पवित्र वारीतील प्रत्येक क्षण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पहाटेची थंडगार हवा, उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे, भगव्या पताका, टाल मृदंगाचा नाद आणि कानावर पडणारा ज्ञानोबा माऊली तुकारामचा अखंड गजर, हे वातावरण अनुभवताना मन अगदी भक्तिरसात तल्लीन होते. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो. विठुरायाच्या दर्शनाची ओढ त्यांच्या प्रत्येक पावलात जाणवते. वारी म्हणजे फक्त चालणे नाही, वारी म्हणजे श्रद्धा, संयम, सेवा, समता आणि प्रेम यांचा सुंदर संगम आहे. येथे कोण मोठा, कोण लहान, कोण श्रीमंत, कोण गरीब असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण विठ्ठलाची लेकरं म्हणून एकमेकांना प्रेमाने भेटतात. हाच वारकरी संप्रदायाचा खरा संदेश आहे. या प्रवासात अनेक वेळा उन्हाचा त्रास होतो, कधी मुसळधार पाऊस पडतो, तर कधी थकवा जाणवतो. पण वारकऱ्यांच्या ओठांवर सतत विठ्ठलाचे नाम असते. पाय थकतात, शरीर दमते, पण मन कधीच थकत नाही. कारण प्रत्येक पाऊल विठुरायाच्या भेटीकडे जात असते. हीच भावना प्रत्येक वारकऱ्याला पुढे चालत राहण्याची शक्ती देते. आजच्या प्रवासात आम्ही सासवड येथे पोहोचलो. येथे आम्हाला एक पवित्र सेवा करण्याची संधी मिळाली. आमच्यातर्फे वारकरी बांधवांसाठी महाप्रसादाची पंगत आयोजित करण्यात आली. हजारो वारकरी प्रेमाने पंगतीत बसले, प्रसाद ग्रहण केला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मन भरून आले. सुमनबाई मामाश्री नरसुडे पुणे यांचं हे दुपारचं अन्नदान होतं. पांडुरंग परमात्म्याला एकच विनंती, यांच्या हातून असंच अन्नदान घडावं. पंढरपूरच्या मालकाची, माऊली ज्ञानोबराची सेवा घडावी, आई वडिलांची सेवा घडावी. आपण त्यांचा या ठिकाणी संकल्प सोडत आहोत. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर देवी भूतित्वा निर्मतिर्मम वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सधावन होते नाम घेता सुखाचे. जीवन करी जेवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरणे जाणी हे कर्म. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज. राम 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 हरे 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 कृष्ण हे वर्ण चालू जरा
अन्नदान हे आपल्या संस्कृतीचं सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. विठुरायाच्या कृपेनेही सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. ही सेवा कोणत्याही प्रसिद्धीसाठी नाही, तर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेली एक छोटीशी भक्ती आहे. या सेवेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांचे, सहकार्यांचे आणि मदतीचा हात पुढे करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या सहकार्यामुळे ही सेवा यशस्वीपणे पूर्ण झाली. वारीमध्ये चालताना प्रत्येक गावात वारकऱ्यांचे प्रेमाने स्वागत केले जाते. कुठे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असते, कुठे वैद्यकीय सेवा, तर कुठे महाप्रसाद. ही माणुसकी आणि सेवाभाव पाहून महाराष्ट्राची संस्कृती किती समृद्ध आहे याची जाणीव होते. टाल, मृदंग, भगवे ध्वज, हरिनामाचा गजर आणि लाखो वारकऱ्यांसोबत चालण्याचा अनुभव शब्दांत मांडणे खरोखरच कठीण आहे. हा अनुभव फक्त अनुभवायचा असतो. प्रत्येक क्षण मनाला नवी ऊर्जा देतो आणि भक्तीचा अर्थ अधिक खोलवर समजतो. आमचा हा प्रवास अजून सुरूच आहे. पुढील भागांमध्ये आम्ही तुम्हाला वारीतील अनेक सुंदर क्षण, विविध मुक्काम, दिंडीचे जीवन, वारकऱ्यांचे अनुभव आणि शेवटी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पवित्र दर्शनाचा आनंद दाखवणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढील भाग लगेच पाहता येतील. चला, शेवटी सर्वांनी एकदा मनापासून म्हणूया, जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी, ज्ञानोबा माऊली, तुकाराम.